माझं गोडेस कुठला एरिया? उत्पाद गेली. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक चालू आहे. हो. काय वातावरण आहे सध्या? सध्या वातावरण चांगलं आहे. बरं, कोण निवडून येईल असं वाटतंय? सध्या तर काय कमळाचा जे थोडी हवा आहे. बर. भाजपची. मग कोणाकडचं निवडून कोण येईल इथून? आणि काय देशपांडे वहिनी येईल असं वाटतंय. मग काय वाटतंय तसं? भाजप आतापर्यंत कसं आहे, मालकांची सत्ता नगरपालिकेवर आहे आणि इथूनही पुढे राहील अशी अपेक्षा आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? संग्रामसिंह दत्तासिंह परदेशी, कुठं राहिलाय? नाथ चौकात. पंढरपुरात नगर परिषदेची निवडणूक लागली, काय वातावरण आहे सध्या? वातावरण सगळीकडे कमळाचंच आहे. होय. हा, पंढरपुरात नगराध्यक्ष पण कमळाचाच येणार आणि नगरसेवक सुद्धा कमळाचीच येणार. कशाच्या जोरावर म्हणताय? आदरणीय परिचारक मालक, प्रशांत मालक, उमेश मालक, उपर्ण मालक यांच्या नेतृत्वाखाली जे नगरसेवकांनी आतापर्यंत कार्य केलेलं आहे, जनतेची सेवा केलेली आहे, पूर्णपणे कामं झालेली आहे पंढरपुरात आणि ह्याच्या पुढे पण विकास होत आहे पंढरपूरचा. या जोरावर, विकासाच्या जोरावर, विश्वासावर आम्ही एवढी ग्वाही देतो. कोण उभं राहिले तुमच्या वार्डात? आमच्या प्रभाग 8 नंबर मधून भैया पवार व मनीषा काकू देशपांडे यांची उमेदवारी आहे भाजपकडून. निवडून कोण येईल? निवडून कमळाचीच येणार. हवा सध्या पंढरपुरात कोणाची? मग कमळाचीच आहे. अख्खा पॅनल कमळाचा येणार. विकासाच्या विश्वासाच्या जोरावर सांगतो आम्ही, कमळाचा येणार. नमस्कार ताई. नमस्कार. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक चालू आहे. हो, काय वातावरण आहे सध्या? सध्या कमळाचा जास्त जोर आहे. कोणाची सत्ता येईल? परिचारकचे, का बरं? कारण पहिल्यापासून त्यांचंच आहे ना. आणि नगरपालिकेमध्ये खरं महिलांना प्राधान्य दिलेलं आहे. नगरसेविका म्हणून महिलांना एका वार्डामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये, प्रभागामध्ये एका वार्डामध्ये महिलांना स्थान दिलेलं आहे. आणि नगराध्यक्षपदी यावेळेस महिलांसाठी जास्त राखीव जागा ठेवलेल्या आहे. त्यामुळे महिलांसाठी उत्कर्ष होईल असं वाटतंय महिलांचं. पंढरपुरात आता म्हणजे इथं तुमच्या वार्डात काय सुविधा कमतरता आहे? काय सुविधा म्हणजे काय होतं माहिती का, हा रस्ता जो केलाय ना डांबरीकरण, उतार व्यवस्थित केलेला नाहीये. पावसाळ्यामध्ये आम्हाला इतका त्रास होतो, पाणी सगळं आमच्या दरवाजातच साठतं. आता भाजपची सत्ता आली होईल? होईल असे अपेक्षा आहेत आमच्या. म्हणजे सत्ता कोणाची येईल? ते आता सांगणं तर अवघड आहे, पण जास्तीत जास्त कमळ येईल असं वाटतंय.